नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप भयानक आणि जबरदस्त ट्विस्ट मालिकेमध्ये आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता पद्मिनीने जी हुशारी दाखवलेली आहे त्या हुशारीमुळे आता 4 करोड रुपयाची लाच आता जेजेने घेत इकडे मात्र आता लगेच मीडियासमोर सांगितलेलं असतं की हो, आता हा युवराज खांडेकर आहे, याला मी निर्दोष याची सुटका करतो, याला मी संशयित म्हणून अरेस्ट केलेलं होतं, पण याच्या विरोधात माझ्याकडे काहीही पुरावे नाही आहेत म्हणून मी याला सोडून देतो. आणि त्या आता या कारणास मीडियासमोर सांगितल्यामुळे आता जेजेने असं ठोकपणे सांगितलं आणि 4 करोड रुपयाची लाच पद्मिनीकडून स्वीकारत आता इकडे युवराजला जेलमधून सोडून दिलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता जेजेने लाच घेतलेली नाही आहे, तर हाही खूप मोठा जेजेचा प्लॅन आहे की रंगे हात आता जेव्हा पुन्हा ड्रगची स्मगलिंग होणार आणि या स्मगलिंगमध्ये आता रंगे हात युवराजला पकडत आता गुलाबच्या बॉस पर्यंत फक्त हा युवराजच पोहोचू शकतो, या मोठ्या विचाराने तिने 4 करोड रुपयाची लाच घेत आता इकडे मात्र पुन्हा पद्मिनीला वाटतं की तिच्या हुशारीने तिने आपल्या लेकाला सोडवलेलं आहे, पण तसं काहीही होणार नाही आहे. जेजेने जरी आता पद्मिनीच्या नजरेत लाच घेतलेली असतं, पण तरीसुद्धा तिने आता हा खूप मोठा सापळा रचलेला असतो आणि या सापळ्यात मात्र आता पद्मिनीचा लाडका सुपुत्र अडकणार असते आणि जे आता डायरेक्ट इकडे मात्र खांडेकरांच्या घरात लपलेल्या गुलाबच्या बॉसपर्यंत पोचणार असते. तर असं आता या जेजेने लाच घेत खूप मोठा सापळा आखलेला आहे. तर रेखाने मात्र एक खूप मोठा डाव रचलेला आहे. या डावात आता ती जेजेच्या नजरेसमोर खूप मोठी गुन्हेगार बनून येणार आहे. तर हो, चला प्रेक्षकांनो, आजच्या या भागामध्ये नेमकं काय सविस्तर दाखवण्यात आलेलं आहे हे आपण बघूया. इकडे मात्र आता कौशिकी काम करत बसलेली असते, म्हणजे तावडीसोबत बोलत असते, वकिलांसोबत बोलत असते. तेवढ्यातच आता तिथं येतात ते म्हणजे दया काका. तेव्हा आता दया बोलतो की कौशिकी, काय करावं, तुला माहिती आहे का काय झालं, कोणाशी बोलत होती तू? तेव्हा आता इकडे कौशिकी बोलते की दया काका, मी वकिलांशी बोलत होते. आता तेवढ्यातच इकडे मात्र दया काका बोलता की तुला माहिती आहे का, आज पद्मिनी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती आता युवराजला भेटायला, आणि आता मात्र युवराजला भेटून तिने खूप मोठं सत्य बाहेर आणलं आहे. ते म्हणजे पोलीस कोठडीत आता पोलीस असल्यावर सुद्धा युवराजला खूप मारहाण झालेली असते आणि त्याला खूप लागलेलं असतं. तेव्हा आता इकडे मात्र ही कौशिकी आश्चर्याचा तिला धक्का बसतो आणि बोलते की असं कसं होऊ शकते. आता खरंच ना, या जेजेच्या सानिध्यात म्हणजे पोलिसात एखादा संशयी व्यक्ती आहे, तर तो मात्र आता तिचा खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि असं कसं घडू शकते. नाही दया काका, मी आताच तिला कॉल लावते आणि जाब विचारते. तेव्हा आता दया काका बोलतात की नाही, भलतंच काही होऊ जाणार, तू रागाच्या भरात तिला बोलून जाणार आणि तिने काही वाईट केलं तर नको लावू कॉल. त्यावर आता कौशिकी दया काकाचं ऐकत नाही आणि कॉल करते, ते म्हणजे जेजेला. आता जेजे बोलते की अरे वा कौशिकी मॅडम, आम्हाला असं वाटलं की पोलीस लेट पोचतात, वेळेत पोचत नाही, आणि इकडे मात्र आज मीडियासुद्धा लेट पोचलेलं आहे. म्हणजे कसं, भावाबद्दल तुम्हाला लेट माहिती झालं, खरं तर मला अपेक्षा होती की तुम्ही मला लवकर कॉल करणार. त्यावर आता कौशिकी बोलते की मी तुम्हाला विचारायसाठी कॉल केला की माझ्या भावाला लॉकअपमध्ये मारहाण कशी होऊ शकते. त्यावर आता इकडे जेजे बोलते शांत व्हा, आम्ही जे काही केलं ना ते व्यवस्थित केलेलं आहे आणि सर्व काही बघून त्यांना गेलेले आहे, म्हणून युवराज आता ठीक आहे. भावाच्या बहिणीला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. तेवढ्यात इकडे मात्र आता लगेच कौशिक रागात बोलते की हे बघा, मी तुमच्याविषयी आता खूप मोठी केस फाईल करणार आणि मात्र तुम्हाला आता कोर्टात उत्तर द्यावं लागणार की खरंच तुमच्या ह्याच्यानं जर ड्युटी होत नसेल तर राजीनामा द्या ना, कशाला करता तुम्ही. त्यावर आता इकडे मात्र जे बोलते की हो हो हो, तुम्ही जे करायचं ना ते करा, आणि तुम्ही बोलले ना आता की माझ्यामुळे जर माझी ड्युटी मी व्यवस्थित करत नसेल तर राजीनामा द्यायला हवा. बरं ठीक आहे,
त्यावर आता इकडे लगेच कौशिकीला प्रचंड राग आलेला असतं आणि दया आता तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. तर दुसऱ्या दिवशी आता कौशिकी MNLच्या न्यूज चॅनलमध्ये काम करत असते आणि श्वेताला सांगते की श्वेता, आज काहीही झालं तरी तुला आता अलर्ट राहायला हवं. मी आताच मात्र जेजेला भेटायलासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात आहे आणि तुला इकडे मात्र आता मी काही रिपोर्ट्स पाठवते, त्यानुसार आपल्याला आजची बातमी आता बनवायची आहे की पोलीस स्टेशनमध्ये मात्र आता संशयित गुन्हेगारसुद्धा आता मात्र खूप मोठ्या गंभीर परिस्थितीत आहे. आता पोलिसांच्या होताना सुद्धा पोलीस कोठडीत आता काही गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला होतोय. हे न्यूज तुला व्यवस्थित द्यायची आहे. तर इकडे मात्र आता दया का इकडे वकिलांसोबत रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा वकील आता त्यांना विचारते की तुम्ही आणि कौशिकीने तो निर्णय व्यवस्थित घेतला, विचार करून घेतलाय ना? त्यावर आता दया फोनवर बोलत असते आणि बोलते की हो, मी कौशिकीने आणि मी हा निर्णय विचार करून घेतला. तेवढ्यातच चहा घेऊन येते ती म्हणजे आता इकडे तारेणी आणि तारेणी विचारते बाबा काय झालं? त्यावर आता इकडे लगेच दया बोलतो की कौशिकी आज मात्र तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जेजेला भेटायला गेलेले आहे, त्यामुळे तेच विचार मी करत होते. त्यावर आता तारेणी विचार करत असते की खरंच कौशिकी ताई तिथं गेल्या, काही प्रॉब्लेम तर होणार नाही. तर इकडे मात्र आता लगेच तेवढ्यात केदार येतं कौशिकीसमोर आणि कौशिकीला बोलते की खरंच कौशिकी ताई, मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुला अनुभव आहे आणि तू जे करणार ते चांगलंच करणार, पण एक वेळ विचार कर, असं झालं नाही पाहिजे की MNLने भावाला वाचवण्यासाठी मात्र पोलिसांच्या विरोधात सुद्धा पाऊल उचललेलं आहे. खरं तर तू जे करणार ते योग्यच करणार, पण मला समजून घे की मी काय म्हणतो. त्यावर कौशिकी बोलते की हो, मला माहिती आहे मी काय करते आणि मात्र आता त्या जेजीच्या विरोधात मी ही न्यूज दाखवणार म्हणजे दाखवणार. तर इकडे मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये जे आलेली असते आणि त्या अगोदर सुद्धा आता एक भली मोठी काळ्या कलरची बॅग घेऊन आता पद्मिनी इकडे मात्र आता जेच्या समोर बसलेली असते. त्यावर आता जे बोलते काय झालं युवराजची मम्मी, आज सकाळी मुलासोबत ब्रेकफास्ट करायचं ठरवलं का तुम्ही? त्यावर आता इकडे बोलते की नाही, मला असं वाटतं. आता इकडे पद्मिनी बोलते की मला असं वाटतं की दुपारचं जेवण ना माझ्या मुलासोबत घरीच करावं. त्यावर आता इकडे मात्र जे हसत बोलते की अरे वा, छान विचार आहेत. मात्र त्यावर आता पद्मिनी बोलते की हे बघा, ही माझ्या मुलाला सोडण्यासाठी आता एक पैशाची जी काही गड्डी असते ती गड्डी आता जे समोर ती फेकते आणि बोलते की हे एक गड्डी माझ्या मुलाला सोडण्यासाठी, हे त्याचं नाव मिटवण्यासाठी आणि हे मात्र आता माझ्या मुलाला कायमचं तुझ्या नजरेपासून दूर करण्यासाठी आणि हे सर्व पैसे सोडवण्यासाठी. तेव्हा जे बोलते की काय चाललंय तुमचं? कलम 8 लावून मी आत्ताच तुम्हाला 7 वर्षाची सजा देऊ शकतो की तुम्ही मला लाच देण्याचा प्रयास केलेला आहे. त्यावर आता निघा इथून, कारण आता मला असं काहीही करायचं नाही, निघा. त्यावर आता इकडे लगेच आता पद्मिनी बोलते की बघ ना, तू एवढा पैसा कधी समोर बघितला सुद्धा नसणार, हे घे. त्यावर आता लगेच जे इकडे धक्के मारून आता पद्मिनीला तिच्या ऑफिसमधून काढून देते. तेव्हा आता पद्मिनी लगेच गाडीमध्ये बसण्यासाठी जाते. तर तेवढं त्याच्या अगोदरच इकडे मात्र आता ही कौशिकी पोहोचलेली असते, ते म्हणजे आता पोलीस स्टेशनमध्ये. तर इकडे मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर एक हवालदार बोलतो की मॅडम, आता सध्या मात्र मीडियासमोर बोलू शकत नाही. त्यांनी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे की कोणीही मीडियावाल्याला आतमध्ये पाठवू नका आणि असं नाही करू शकत आम्ही. त्यावर कौशिकी बोलते की ठीक आहे, तुम्ही अगोदरच सर्व कॅमेरावाल्यांना बाहेरच ठेवलं आणि आता मात्र तुम्ही आम्हाला त्या मॅडमशी भेटूसुद्धा देत नाही, काय चाललं आहे तुमचं खरं तर? तेव्हा इकडे दुसरीकडे मात्र आता जे त्या गाडीमध्ये जाऊन बसला, ज्या गाडीमध्ये आता पद्मिनी इकडे दयानंद खांडेकर बसलेली असते. आता पद्मिनी समोर बोलते की काय झालं, चालल्या पण? त्यावर इकडे आता पद्मिनी बोलते काय चाललं तुमचं आणि तुम्ही इथं कशाला आल्या आता? त्यावर आता इकडे जे बोलते की हे बघा, ही पैशाची बॅग आहे ना, ही मला हवी आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, श्रीमंत व्यक्तीचा पैसे देण्याचंही काही ना काही महत्त्वाचं हे असते, तसंच तुम्ही पैसे देण्याचं ठिकाण असतं आणि ते ठिकाण हे आहे महत्त्वाचं. त्यावर आता पद्मिनीला हसायला येतं आणि बोलते की काय, माझ्या मुलाला सोडायची काय किंमत घेणार आहेस तू? तेव्हा आता जे बोलते की 2 कोटी. त्यावर पद्मिनी हसून आता ती जी पद्मिनीकडे बॅग असते ती बॅग आता इकडे मात्र लगेच जे समोर
देते आणि बोलते की 2 कोटी काय, माझ्या युवराजला सोडवण्यासाठी 2 कोटी कमी आहेत, हे घे 4 कोटी आणि पुन्हा आता माझ्या युवराजला संशयित म्हणून सुद्धा कधीही पकडू नको. त्यावर आता इकडे जे बोलते की ठीक आहे, काम होऊन जाणार. आता असं म्हटल्यावर ते पद्मिनी निघून घरी जाते आणि जे पैशाची बॅग घेऊन आता सोबत निघून जाते. तर इकडे आता जेव्हा इकडे कौशिकी आता काही पत्रकारांना घेऊन पोचलेली असते, तेव्हाच आता इकडे लगेच कौशिकी पहिला प्रश्न आता इकडे जेजेला विचारते की खरंच तुमच्या सानिध्यात राहून एका संशयित माणसावर मारहाण कसं काय होऊ शकते. तेव्हा आता लगेच जे बोलते की आज मात्र मी आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत, कारण माझं मूडच नाही आहे. तेव्हा आता लगेच इकडे युवराजला आवाज देते आणि युवराज आता मीडियासमोर येते. आता मीडियासमोर आलेल्या युवराजला आता ही जी काही आहे आता ती प्रश्न विचारते, ते म्हणजे जे की तुला खरंच पोलिसांना काही त्रास दिलेला आहे का. तेव्हा आता इकडे मात्र लगेच युवराज बोलतो की नाही. आता असं बोलल्यावरती सर्व मीडिया तिथून निघून जाते आणि युवराजसुद्धा. आता ही कौशिकी युवराज थांब थांब असा आवाज देते, पण युवराज आता रागातच तिथून निघून जाते. आणि आता जे बोलते काय झालं भाऊ, रागात निघून गेलाय म्हणून टेन्शन आलंय का. त्यावर आता इकडे जे बोलते की हे बघ, मी तुझ्या भीतीने त्याला सोडलेलंच नाही आहे, पण जर का मला पुन्हा आता या युवराजच्या विरोधात पुरावे सापडले तर मी नक्की त्यांना पुन्हा आता मात्र त्याच्या हातात बेड्या घालणार. तेव्हा इकडे आता युवराज सुटलेला असतो आणि तो सरळ निघून आता खांडेकरांच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यातच निशी बोलते की आई मला नाही घ्यायचं, मला माझा युवी पाहिजे आणि जोपर्यंत युवी येत नाही ना तोपर्यंत मी बरी होत नाही. त्यावर आता इकडे मात्र लगेच आता दयाला पद्मिनी बोलते की कशाला गेली ती कौशिकी, एवढ्या दिवस झाली ती काहीच करत नव्हती आणि आज कशाला गेली पोलीस स्टेशनमध्ये, काहीही आवश्यकता नाही तिची जाण्याची. तेव्हा आता इकडे दया बोलते की तूच तर बोलत असते ना की ही काहीही करत नाही. जरी मीडियाला ती जे भिली नाही, पण काही ना काहीतरी कौशिकी करणार ना. तेवढ्यातच आता इकडे मात्र आतमध्ये येतो युवराज आणि बोलतो की काहीही करण्याची आवश्यकता नाही, युवराज इज कमिंग. तेव्हा आता युवराज लगेच आता घरात पोचलेला असतो आणि इकडे पद्मिनी आणि इकडे लगेच आपल्या शिला खूप आनंद होतो. तर इकडे मात्र आता जो काही गुलाबचा बॉस आहे त्या बॉसच्या चेहऱ्यावरती मात्र साफ आनंद आता दिसतो. पण तेवढाच मात्र आता हे 4 करोडाची लाच घेत आता पुन्हा गुलाबच्या बॉसपर्यंत पोहोचण्यासाठी आता या जेचा रस्ता मोकळा झालेला आहे. तर आता जे नेक्स्ट आता रेड मारत सरळ खांडेकरांच्या घरांच्या फॅमिलीपैकी एक जण जो काही गुलाबचा बॉस असतो थेट आता त्याला जेलमध्ये घालत मालिकेमध्ये खूप धूमधडाका आता ही तारिणी मालिका आणणार आहे. आणि म्हणून बघत राहा तारिणी मालिका माझ्या या नवीन चॅनलवरती आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.